कोपरगाव येथे लग्नासाठी आलेलो आणि हे कोपरगाव एक्सप्लोअर करत असताना आम्ही आता चाललेलो शुक्राचार्य मंदिर बघून कोकमठाण येथे प्राचीन असं हेमांडपंथी मंदिर बघण्यासाठी. शिर्डीपासून अवघ्या 15 किलोमीटर असलेलं कोकमठाण हे छोटंसं आणि सुंदर असं गाव आणि याच गावात आहे या गोदावरी नदीच्या किनारी असलेलं हे सुंदर असं मंदिर. कोपरगाव हे तालुक्याचे शहर प्राचीन मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या शहरात अनेक वर्षांपासून सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा येथे मंदिराच्या रूपाने पाहायला मिळतो. हेमाडपंथी शैलीतील या मंदिराची बाह्य रचना आणि आतील भिंती कलाकुसरींनी खूप साऱ्या भरलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दगडावर आपल्याला या सुंदर अशा या कलाकृती दिसून येतील. या स्थानाबद्दल असे सांगितले जाते की महादेव व विष्णू यांची भेट इथे झाली होती. हा मंदिराच्या समोरचा असलेला हा नंदी किती झिजलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो. यावरूनच कळते की हे मंदिर किती प्राचीन आणि किती जुने आहे ते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला सुंदर अशी ही कलाकुसर केलेली आपल्याला बघायला मिळते. इतकी जबरदस्त अशी ही कलाकृती खरंच बघण्यासारखी आहे आणि ती जेवढी बघल तेवढी कमीच आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व परिसरात लहान मोठी अशी सुमारे 200 मंदिरे आहेत आणि त्यातीलच हे एक सुंदर असे हे कोकमठाण येथील शिव मंदिर. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या सभा मंडपाच्या छतावर असलेले हे दगडी झुंबर. अत्यंत कलाकुसर केलेले हे झुंबर या मंदिराचे खरे आकर्षण आहे. ही सुंदर अशी ही स्थापत्य शैली, हे नक्षीकाम आणि हे बरंच काही या मंदिरात, हे सर्व एवढं बघून खरंच मन भरून आलं. गाभाऱ्यात शिवपिंड असून त्याच्या मागे विष्णूची मूर्ती आहे. गरुड शिल्प व गाभाऱ्यात असलेली विष्णूची मूर्ती यामुळे हे मूळचे विष्णू मंदिर असावे अशी शक्यता वर्तवली जाते. गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला सुद्धा सुंदर असे नक्षीकाम केलेले आपल्याला बघायला मिळते आणि मागील बाजूस असलेल्या या विष्णूच्या मूर्तीमुळे या गाभाऱ्याची शोभा आणखीनच वाढते. विष्णूची ही मूर्ती बघून खूपच भारी वाटलं. असं वाटलं या मूर्तीकडे बघतच बसावं. गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला आपल्याला नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष आणि गंधर्वाची शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. ही शिल्पे काहीतरी वेगळीच होती, व्यवस्थित आणि अजूनही न झिजलेली. एवढं सगळं काही बघून एका वेगळ्या प्रवेशद्वाराने बाहेर आलो आणि इथं सुद्धा बरीच अशी कलाकुसर केलेले वेगवेगळे खांब आणि भिंती दिसून आल्या. खरंच किती वेळ आणि किती दिवस हे सर्व बनवण्यासाठी त्यावेळेस लागला असेल. आपण बऱ्याच वेळा हेमाडपंथी हा शब्द ऐकला असेल, तर हेमाडपंथी म्हणजे हेमाद्री पंडित यांच्या नावावरून आलेली वास्तुकला शैली, जी 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांचे मुख्य प्रधान असलेल्या हेमाद्री पंडितांनी महाराष्ट्रात आणि दक्कन पठारावर विकसित केली. या शैलीतील मंदिरे विशेषतः दगडांचा वापर करून बांधलेली असतात आणि त्यांची रचना नागर व द्रविड शैलींपेक्षा वेगळी, अद्वितीय असते, ज्यात दगडी बांधकाम आणि कोरीव कामावर भर दिलेला असतो. खूपच झिजलेल्या अवस्थेत आपल्याला बऱ्यापैकी सगळे दगड इथं आपल्याला दिसून येतात, कारण हे बांधकाम खूपच जुनं आणि प्राचीन असं आहे. तरी सुद्धा या मंदिराची शोभा काहीच कमी झालेली नाही. अजूनही आपल्याला या मंदिरावर भरपूर असं नक्षीकाम, वेगवेगळी शिल्पे बघायला मिळतात. बाहेरून तर हे मंदिर खूपच बघण्यासारखं आहे. महाशिवरात्रीला येथे मुख्य उत्सव असतो. या दिवशी मंदिर व परिसराची सजावट केली जाते. कोकमठाण येथील गोदावरी तीरावर असलेले हे सुंदर मंदिर कोपरगावचे वैभव समजले जाते आणि हे कोपरगावपासून फक्त 8 किलोमीटर, शिर्डीपासून 15 किलोमीटर आणि अहिल्यानगर पासून 99 किलोमीटर अंतरावर आहे. कधी शिर्डीला आला तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका, कारण खूपच जवळ 15 किलोमीटरच्या अंतरावर शिर्डीपासून हे मंदिर आहे. हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.